चाललो आता वाजले 5:45. आता आम्ही चाललो मंदिराकडे नगर प्रदक्षिणेसाठी. चला तर मग जय महाराष्ट्र फ्रेंड. आधी इथे पडायचं का पाया? तर आता आम्ही आलोय नगर प्रदक्षिणा करतो ना आपण. इथून स्टार्ट होते ना प्रदक्षिणा आपली. गोपाळकृष्ण मंदिराची खूप मोठी आहे, आपल्याला वेळ होईल. आपण जय महाराष्ट्र. कोणतं मंदिर आहे? हे श्रीकृष्णाचं चौकातलं मंदिराच्या बाहेरचं मंदिर आहे. सो आता इथून नगर प्रदक्षिणा आम्ही सुरू करणार आहे. आता वाजले बरोबर 6. आम्ही 5:30 वाजता निघालोय घरातून. सो चला तर मग गणपती बाप्पाचं मंदिर. महाराष्ट्र. मी आरती आणि आरतीच्या ननंदबाई आहेत या मोठ्या. तर आता आम्ही चाललोय नगर प्रदक्षिणाला आणि सकाळी सकाळचं वातावरण प्लेझंट वाटतं आणि गर्दी कमी आहे. वारी उद्या भरते इकडे. सो चला. लाईक आता हा जो कॉर्नर आहे ना तो खूप आवडतो आम्हाला सगळ्यांना. आपण कॉलेजमध्ये पण असं नाही यायचं. हा मंदिराचा पूर्ण एक सर्कल आहे. तो खूप आवडतो आम्हाला. इथे खूप पॉझिटिव्हिटी फील होती नेहमी. आणि कॉलेजच्या वेळेस तर आम्ही पळत यायचो आणि मंदिरात जायचो. सो इकडून यायचो ह्या रस्त्यातून बालपणी. आणि आरतीचं तर बालपणच या मंदिराच्या जवळ गेलं ना आरती. तर इथं इकडं तिचं जुनं घर होतं आधी. सो चला तर मग आता जेवढं कव्हर करता येतं तेवढं करूयात. मंदिर ना एंट्री. सो इथून तुम्ही रुक्मिणी मातेच्या मंदिराला जाऊ शकता. कोणतं द्वार? पश्चिम द्वार, उत्तर द्वार. ओके. मंदिर ना एंट्री. सो इथून तुम्ही रुक्मिणी मातेच्या मंदिराला जाऊ शकता. कोणतं द्वार? पश्चिम द्वार, उत्तर द्वार. ओके. गजरेवाले काका ओळखीचे. वाडा आहे आणि हा होळकरांचा वाडा. आपण इथे शूट केलं होतं ना या साईडमध्ये. दान करा वासुदेवाला. मंदिर खूप छान आहे. तेच आठवणी.
त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय रेणुका माता. यल्लामाई आहे ना ती थोडक्यात. पण झालं. जी बरेत का आजी? त्याची शिकलं नाही का बोलू? तर हे मंदिराच्या समोर देशपांडे म्हणून पेढेवाले दादा आहे. सो तुम्ही जर इथं कधी आला तर नक्कीच यांचे पेढे घ्या ना. आरती हे आपलं शॉप आहे. इथे पेढ्याचं शॉप आहे मंदिराच्या समोर. पेढे वाले काका आहेत. किती वर्ष झाले काका तुमच्या दुकान शॉपला? 100 वर्ष होत आले. तर हे 100 वर्ष झाले त्यांच्या शॉपला. आणि हे तुम्ही बघू शकता अगदी मंदिराच्या समोर त्यांचं शॉप आहे. नाव काय आहे? हां, तर हे देशपांडे काकांचं पेढ्याचं शॉप आहे. आरती मला नेहमी इकडूनच पेढे घ्यायला सांगते आणि आम्ही इथून घेतो. माझा क्लासमेट आहे. अच्छा. सो तुम्ही नक्कीच जर पंढरपूरला कधी आलात तर नक्कीच या काकांचे पेढे आवर्जून घ्या. लोग जा रहे हैं. आता आपली पूर्ण होईल ना. हे आजींचं पाऊच ना लुगडाला लावायचं. चंची बोलतात म्हणजे आजीचं पर्स. जुन्या काळातली पर्स ना जे पंढरपुरात मिळते आणि ती कुठे कमरेला लावतात ना अशी. तर हे मूर्तीचं एक शॉप आहे आपला. आरती इडली घेते मला. चांगली डिश दे रे बाबा.